सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आज निवडणुका होत आहेत। दोडामार्गचं एकंदरीत वातावरण पाहिलं तर 3 जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समिती अशा एकूण या ठिकाणी मतदान होत आहे। पंचायत समितीमधील 6वा मतदारसंघ जो आहे तो कोळजर मतदारसंघ आहे। या ठिकाणी गणेश प्रसाद गवस हे या ठिकाणी बिनविरोध झालेले आहेत। त्यामुळे पंचायत समितीतील 5 मतदारसंघामध्ये आज निवडणूक होत आहे आणि जिल्हा परिषद 3 मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे। दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत एकूण 36% एवढं मतदान झालं होतं। तहसीलदार यांनी अधिकृत माहिती या ठिकाणी त्यांनी दिली होती। माटणे जिल्हा परिषद मतदारसंघ जो आहे ते भाजपचे युवा नेते विशाल परब हे या ठिकाणी त्यांनी बूथनिहाय या ठिकाणी त्यांनी गाठीभेटी आज घेतलेल्या आहेत। साटेली बेडशी या ठिकाणी त्यांनी आज गाठीभेटी घेतलेल्या आहेत। दोडामार्गमध्ये त्यांनी आज सकाळपासून साटेली बेडशी म्हणा, माटणे म्हणा, मणेरी जिल्हा परिषद या तीनही मतदारसंघामध्ये त्यांनी आज बूथनिहाय किंवा कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, उमेदवारांचे या ठिकाणी गाठीभेटी घेतलेलं एकंदरीत वातावरण काय आहे ते त्यांनी घेतलेला, मतदानाचा आकडा कसा आहे हे त्यांनी या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन करून घेतलेलं आहे। आणि प्रत्येक मतदार जो आहे तो मतदाराला कशा प्रकारे तुम्ही बाहेर काढाल या ठिकाणी त्यांनी प्रत्येक कार्यकर्ते, उमेदवारांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की संध्याकाळी उशिरापर्यंत प्रत्येक मतदाराला तुम्ही मतदानासाठी बाहेर काढा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। संध्याकाळपर्यंत किती टक्के मतदान होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज लग्न कार्य आहेत, बरेच ठिकाणी लग्न कार्य आहेत, त्यामुळे मतदार जे आहेत हे लग्न विवाहामध्ये अडकलेले आहेत। सकाळी कमी प्रमाणात मतदार जे आहेत बाहेर पडलेले आहेत। संध्याकाळी मतदार किती बाहेर पडतील हेही पाहणं तितकं महत्त्वाचं आहे। कोकणसात लाईव्हसाठी लहू परब, दोडामार्ग।